ते आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आरपीएफ मार्फत म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मार्फत दोन वेगवेगळ्या पदांसाठी पदभरती प्रसिद्ध होणार होती। तर त्या पदभरतीची शॉर्ट नोटिफिकेशन ऑलरेडी 10 ते 15 दिवस अगोदर आलेली होती। त्यामध्ये आपण सविस्तर माहिती सांगितली होती आरपीएफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पदभरती विषयी। यामध्ये दोन पदांचा समावेश आहे, कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई पद आणि दुसरं पद आहे एसआय म्हणजे सब इन्स्पेक्टर। ठीक आहे, तर या दोन्ही पदांविषयी माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये देखील दिली होती आणि सांगितलं होतं 14 तारखेला ऑफिशियल नोटिफिकेशन जारी होणार आहे। त्यानंतर आपण पुन्हा डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, दोन्ही पदांच्या ज्या ऑफिशियल नोटिफिकेशन आहेत त्या जारी झालेल्या आहेत आज, त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे। यामध्ये कोणत्या प्रकारचे आता चेंजेस केले जाणार नाहीये, कारण शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये काही बदलाव केले जातात, परंतु एकदा ऑफिशियल नोटिफिकेशन जारी झालं की त्यामध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस केले जात नाहीये। तर रेल्वे जी प्रोटेक्शन फोर्स मध्ये भरती आलेली आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। महत्त्वाचं काय असणार आहे, 10वी पास भरती असणार आहे मित्रांनो। यामध्ये पदसंख्या किती आहे, कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे, सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे। तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पहिल्या पदाविषयी विचार करूया। पहिलं पद असणार आहे कॉन्स्टेबल। ठीक आहे, कॉन्स्टेबल पदासाठी जर म्हटलं तर आपलं जे पेमेंट स्टार्टिंग होणार आहे लेवल 3 ने होणार आहे, म्हणजे 21,700 जो तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। यामध्ये इतर महागाई भत्ते इतर देय भत्त्यांचा समावेश असणार आहे, म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुमचं 25 ते 26,000 असणार आहे मित्रांनो। आणि हे जे पेमेंट आहे 7व्या लेवल पर्यंत जाणार आहे, म्हणजे तुमचं जे पेमेंट जाणार आहे 70 ते 80,000 पर्यंत आरामशीर तुमचं पेमेंट जाणार आहे मित्रांनो। आपल्याला वयाची अट ठेवण्यात आलेली आहे 18 ते 28 वर्ष। यामध्ये जर म्हटलं तर काही विद्यार्थ्यांसाठी जे मागास प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 3 वर्षामध्ये तुम्हाला इथं सूट दिलेली आहे। ठीक आहे, 3 वर्षाची त्यांना वयामध्ये सूट असणार आहे, त्याविषयी माहिती दिलेली आहे। पुढे जर महत्त्वाचं म्हटलं तर जागा किती असणार आहे या पदासाठी, तर टोटल जागा असणार आहे या पदासाठी 4208 जागा मित्रांनो। ठीक आहे, आता थोडक्यात माहिती मी सेपरेटपणे इथं कलेक्ट केलेली आहे, ती थोडक्यात तुम्हाला दाखवून घेतो। बघा व्हॉट्सअप इथं मी ओपन केलेले आहे। या दोन्ही पदांच्या ज्या जाहिराती आहे बघा, ही एक पहिली जाहिरात, ही दुसरी जाहिरात, दोन्ही पदांविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर बघा आपल्या मनातील जे पण महत्त्वाचे प्रश्न असतात तर ते जाणून घेण्यासाठी थोडक्यात वेगळी सेपरेट माहिती मी काढलेली आहे। यामध्ये एज्युकेशन झालं, त्यासोबत आपल्याला एज झालं, त्यासोबत आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख झालं, टोटल वॅकन्सीज किती आणि इतर माहिती। तर त्यासाठी सेपरेट एक व्हॉट्सअपचं पेज मी इथं ओपन केलेलं आहे। दोन्ही पदांविषयी माहिती सेपरेट मी देणार आहे। जे सर्वात महत्त्वाचं पहिलं पद असणार आहे कॉन्स्टेबल म्हणजे जे शिपाईचं पद असणार आहे त्याविषयी माहिती आपण बघूया। तर यासाठी एकूण जागा किती आहेत मित्रांनो, पुरुषांसाठी 3577 जागा, महिलांसाठी 631 जागा आहेत मित्रांनो। ठीक आहे, आता कॅटेगरीनुसार यामध्ये जागा वेगवेगळ्या आहेत, तर त्याविषयी माहिती आपण पुढे बघणार आहोत। त्या जाहिरातीमध्ये सविस्तर काय माहिती दिलेली आहे। तर टोटल वॅकन्सी जर म्हटलं तर 4208 एवढ्या जागा आहेत मित्रांनो। स्टार्टिंग डेट काय असणार आहे, उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। ऑनलाईन अर्ज महाराष्ट्रासाठी तुम्हाला कसा भरायचा, कुठं भरायचा, अर्जामध्ये जर म्हटलं तर आपल्याला मराठीमध्ये परीक्षा देता येणार की नाही त्याविषयी माहिती आपण बघणार आहोत। मराठीमध्ये परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, कसा फॉर्म भरायला पाहिजे, न चुकता व्यवस्थित अर्ज कसा करायचा त्याविषयी संपूर्ण माहिती या चॅनलवरती रेग्युलर तुम्हाला दिली जाणार आहे। तर त्यासाठी जास्त काय करण्याची गरज नाही, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिला क्लिक करून घ्या। ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसा भरायचा, महाराष्ट्रातून अर्ज भरत असाल तर कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे, आपल्याला विभाग कोणता निवडायचा सविस्तर माहिती उद्या मी तुम्हाला देणार आहे। ठीक आहे, आता ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे 14/5/2024। ठीक आहे, 14 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता। महत्त्वाचं पुढे जर म्हटलं तर एज, ठीक आहे, वयामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वयामध्ये किती सूट असणार आहे, मागासवर्गीयांसाठी 5 आणि 3 वर्षांची, ते आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार असणार आहे। महत्त्वाचं खुला प्रवर्गासाठी 18 ते 28 एवढं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे, कमीत कमी 18 पूर्ण पाहिजे, जास्तीत जास्त तो उमेदवार 28 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो। आणि काही उमेदवारांनी 3-5 वर्षाची इथं सूट दिलेली आहे, त्याविषयी माहिती पुढे मी देणारच आहे। ठीक आहे, इथं जाहिरात दिलेले या सर्व जाहिराती आपल्या टेलिग्राम वरती भेटून जातील। YBD अकॅडमी नावाचा टेलिग्राम सर्च करा, त्या चॅनलला जॉईन व्हा, सर्व अपडेट तिथे तुम्हाला भेटून जातील। ठीक आहे, हे जे पहिलं पद झालं थोडक्यात माहिती दिली। आता यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता काय पाहिजे, तर बघा ही जाहिरात मी इथं ओपन केलेली आहे। इथं बघा आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन विषयी माहिती दिली आहे। ठीक आहे, आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला एज्युकेशन काय पाहिजे, आपल्याला ए मध्ये इथं शोधायला सांगितलेलं आहे। तर वर्ड मी इथं कॉपी केला, त्यानंतर नेक्स्ट केलं, तर नेक्स्ट केल्यानंतर इथे बघा तुम्हाला माहिती दिलेली आहे कॉन्स्टेबल या पदासाठी पे लेवल स्केल दिलंय। त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला मेडिकल जे स्टँडर्ड असणार आहे त्याचं B1 आपल्याला भेटणार आहे ऍक्सेस, आणि त्यानंतर बाकीची पुढे माहिती दिली। आणि इथे बघा स्पष्टपणे इथं काय सांगितलेलं आहे मित्रांनो, आपल्याला या पदासाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं असणार आहे, किंवा आपण 10वी पास नसेल, ठीक आहे, 10वीचं तुमच्याकडे मार्कशीट नसेल, परंतु
10वीच्या समतुल्य तुम्ही एखादा कोर्स केलेला आहे, ठीक आहे, 10वीच्या समांतर तुम्ही एखादा कोर्स केलेला आहे किंवा एज्युकेशन पूर्ण केलंय तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता मित्रांनो, ठीक आहे. कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. त्याविषयी माहिती देऊन घेतली. आता पुढे बघा दुसऱ्या पदाविषयी थोडक्यात माहिती देतो, ठीक आहे. हे दुसऱ्या पदाची नोटिफिकेशन आहे, SI म्हणजे सब इन्स्पेक्टर. त्याची नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. टोटल 452 पद असणार आहे. ओपनिंग, ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. 14 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकता. 20 ते 28 आपल्याला वयाची अट ठेवण्यात आलेली आहे. कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 28 वर्षपर्यंत इथं अर्ज भरू शकतो. आणि जर म्हटलं तर आपल्याला जे पेमेंट असणार आहे थोडे जास्त असणार आहे. बाकी जर म्हटलं तर आपल्याला सेशन करता सुद्धा पदवी असणं गरजेचं असणार आहे. त्याविषयी माहिती आपण पुढे जाहिरातीमध्ये बघणारच आहोत, ठीक आहे. आता थोडक्यात जे प्रश्न होते ते तुमच्या इथे क्लिअर झालेले आहेत मित्रांनो. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्टेप बाय स्टेप आता आपण जाहिरातीविषयी माहिती बघूया. जाहिरातीमध्ये कोणकोणते पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे, अर्ज करण्या अगोदर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी इथं जाणून घेणं गरजेचं असणार आहे. आता बघा त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे मित्रांनो. खरंच तुम्हाला या भरतीची व्यवस्थित तयारी करायची असेल तर तुम्हाला सविस्तर माहिती असणं गरजेचं असणार आहे. जसं की ही भरती कोणी कलेक्ट केलेली आहे, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षेची लेवल काय असते, परीक्षेला क्वेश्चन कसे विचारले जाते, मागील क्वेश्चन पेपर कशा होत्या, सविस्तर माहिती तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे. तर त्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी इथं मी घेऊन आलेलो मित्रांनो. YBD अकॅडमी तर्फे तुम्हाला मागील 45 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जात आहे. कारण ही सर्व भरती प्रक्रिया RRB बघत असते. आता RRB तर्फे मागील क्वेश्चन पेपर कशा काढण्यात आल्या होत्या, पेपरचं स्वरूप कसं होतं, क्वेश्चन कसे विचारले गेले होते, सविस्तर माहिती तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या क्वेश्चन पेपर आपण कलेक्ट केलेला आहे. यामध्ये 1-2 नव्हे तर 45 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारच्या या प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यामध्ये 2 भागांमध्ये तुम्हाला हे PDF पाठवले जातील मित्रांनो. एकामध्ये जर म्हटलं तर 15 ते 16 प्रश्नपत्रिका असतील आणि दुसऱ्या भागामध्ये 15 ते 16 प्रश्नपत्रिका असतील. अशा प्रकारचे आपण इथं स्वरूप ठेवलेले मित्रांनो. एकूण 45 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं आपलं टार्गेट आहे मित्रांनो. बहुतेक काम इथं झालेले मित्रांनो. या सर्व प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये मित्रांनो. इथे तुम्हाला एक नंबर दिसत असेल 91 39 64 31 99. बघा प्रत्येक पेज वरती तुम्हाला नंबर दिसत असेल 91 39 64 31 99. तर या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला फक्त 139 रुपयाचं पेमेंट करायचं, ठीक आहे. फक्त 139 रुपयाचं पेमेंट करायचंय आणि यामध्ये तुम्हाला 45 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटून जातील मित्रांनो. आणि या प्रश्नपत्रिकांचं सविस्तर स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने याच YouTube वरती घेणार आहे मित्रांनो. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा. आणि या सर्व प्रश्नपत्रिका 45 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका फक्त 139 रुपयामध्ये मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. ते मिळवण्यासाठी या नंबरवरती 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व क्वेश्चन पेपर सेंड केले जातील PDF फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती मित्रांनो. आणि एक व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करून दिला जाईल. तिथे भरती होईपर्यंत सविस्तर अपडेट तुम्हाला दिले जातील. अजून काही स्टडी मटेरियल असेल तर त्याविषयी माहिती दिली जाईल. क्लासेसचे अपडेट तुम्हाला दिले जातील आणि मराठी भाषेमध्ये सर्वात महत्त्वाचं हे सविस्तर मिळवण्यासाठी तुम्ही इथं पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि PDF वगैरे तुम्हाला पाठवले जातील मित्रांनो, ठीक आहे. तर याला देखील तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तर चला आता सविस्तर PDF विषयी आपण जाणून घेऊया. तर पहिली जी भरती प्रक्रिया आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया. जे आपलं कॉन्स्टेबल पद आहे त्याच्याविषयी माहिती. आता सविस्तर माहिती सांगितली. 10वी पास असणार आहे. 10वी पास वरती तुम्ही फॉर्म भरू शकता. वयाची अट ठेवण्यात आलेली आहे 18 ते 28 वर्ष. मागासवर्गीयांसाठी 3 वर्षाची सूट आहे, ठीक आहे. आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला इथं कोविडची सुद्धा इथं सूट दिलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. 3 वर्षाची इथं कोविडची सुद्धा इथं सूट दिलेली आहे. ती पण तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. आणि ही सूट जी असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. बेसिक माहिती तुम्हाला पुढे मी देत आहे, ठीक आहे. चला पुढे आता जी पण महत्त्वाची असणार आहे जाहिरातीमध्ये तर त्याविषयी माहिती जाणून घेऊया. इथं बघा एज विषयी माहिती दिलेली आहे. इथं सर्वसाधारण जे ST कॅटेगरीचे विद्यार्थी, SC कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी इथं 5 वर्षाची सूट आहे. म्हणजे 28 + 5, ठीक आहे. म्हणजे ते 32 वर्षापर्यंत तिथे अर्ज करू शकतात. OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. बाकीच्या कॅटेगरीनुसार वयामध्ये काय सूट आहे त्याविषयी माहिती इथे जाणून घेऊ शकता, ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता सविस्तर माहिती दिलेली आहे. एज केव्हापासून कॅल्क्युलेट केले जाणार आहे, आपलं जे एज असणार त्याच्याविषयी माहिती दिली आहे. एज केव्हापासून कॅल्क्युलेट केले जाणार आहे, केव्हापर्यंत तुम्हाला इथं व्हॅलिड असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. एज विषयी संपूर्ण तुम्हाला इथं माहिती समजून आली. चला पुढे काय असणार आहे, परीक्षा फी, ठीक आहे. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी माहिती तुम्हाला दिली की ए ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलं होतं ते सर्च करून मी तुम्हाला दाखवलं. 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. खाली एक्झामिनेशन फीचा जर विचार केला तर एक्झामिनेशन फी असणार आहे बघा सर्वसाधारण ऑल कॅन्डिडेट इथे म्हटलेले फॉर ऑल कॅन्डिडेट्स, ठीक आहे. इथे ऑल
कॅन्डिडेटसाठी जर म्हटलं तर 500 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. जे मागासवर्गीय आहे त्यामध्ये SC ST एक्स सर्व्हिसमॅन झालं, फिमेल झालं, ठीक आहे, किंवा मागासवर्गीय, ठीक आहे, EBC मध्ये येतात त्यांच्यासाठी जर म्हटलं तर त्यांच्यासाठी वयाची जी फीज असणार आहे ती कमी असणार आहे आणि वयामध्ये देखील सूट असणार आहे. त्यांच्यासाठी 250 रुपये 250 रुपये फीज असणार आहे. म्हणजेच ओपनसाठी 500 आणि मागासवर्गीयांसाठी किंवा आरक्षणाअंतर्गत येतात त्यांच्यासाठी 250 रुपये. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. चला पुढे, ठीक आहे. आता पुढे जर म्हटलं तर महत्वाचं काय असणार आहे, आता परीक्षा फी भरल्यानंतर आपली परीक्षा कशी होणार आहे. परीक्षा आपली ही ऑनलाईन होणार आहे. CBT टेस्ट होणार आहे मित्रांनो सर्वप्रथम, ठीक आहे. CBT टेस्ट होणार आहे, त्याच्याविषयी माहिती देणार आहे. त्यानंतर तुमची जी पण फिजिकल होते, फिजिकल मध्ये तुम्हाला काय काय असणं गरजेचं असणार आहे, फिजिकल कशी होणार आहे, काय काय असणार आहे त्याच्याविषयी माहिती पुढे मी देणारच आहे. चला पुढे, ठीक आहे. आता बघा काय अजून माहिती दिलेली आहे, सविस्तर माहिती इंग्लिश मध्ये दिलेली आहे, त्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करणारच आहोत. तर पुढे बघा महत्वाचं तुमच्यासाठी काय असणार आहे, इथे CBT, ठीक आहे. CBT मध्ये जर म्हटलं तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला टोटल ड्युरेशन, ठीक आहे, म्हणजेच आपल्याला किती वेळाचा टायमिंग असणार आहे, 90 मिनिटाचा आपल्याला टोटल टायमिंग असणार आहे. आणि या 90 मिनिटामध्ये तुम्हाला 120 प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो. प्रत्येक जर म्हटलं तर इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, 1 मार्क असणार आहे एका क्वेश्चनसाठी आणि त्याविषयी माहिती दिलेली आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग 1/3 असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे 1 बरोबर गेला तर 1 मार्क भेटणार आणि 1 चुकला तर आपला 1/3 मार्क इथं कट होणार. म्हणजे 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा गेला, ठीक आहे. अशा प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, त्याच्याविषयी माहिती दिली. आणि इथं मल्टिपल शिफ्ट मध्ये तुमचे प्रश्न जे क्वेश्चन पेपर असणार आहे, म्हणजे जे पण पेपर होणार आहे मल्टिपल शिफ्ट मध्ये होणार आहे, ठीक आहे, वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला नॉर्मलायझेशन होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. चला पुढे. आता त्यानंतर पुढे काय म्हटलेले, सर्वप्रथम CBT टेस्ट होणार आहे, परीक्षा होणार आहे आणि त्यानंतरच तुमचं ग्राउंड होणार आहे. तर परीक्षा तुम्हाला पास करावी लागणार आहे, त्यानंतरच तुम्हाला ग्राउंडला बोलवलं जाईल मित्रांनो. आता इथं आपल्याला पास होण्यासाठी इथं काय ठेवण्यात आलेले, किती पर्यंत तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे, किती टक्के पाहिजे त्याविषयी माहिती दिलेली आहे. खुला प्रवर्ग EWS आणि OBC साठी जर म्हटलं तर 35% कमीत कमी पाहिजे, तेव्हा तुम्ही पास धरला जाईल, पास गृहीत धरला जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला पुढील जी प्रक्रिया आहे, पुढील जे आपलं फिजिकल वगैरे होतं, ठीक आहे, आपलं जे ग्राउंड होतं त्यासाठी तुम्हाला बोलवलं जाईल. म्हणजे पास होण्यासाठी आपल्याला 35% मिळवणं आवश्यक असणार आहे. SC ST साठी 30% असणं गरजेचं असणार आहे पास होण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला त्याविषयी माहिती दिलेली आहे. आपल्याला यामध्ये सिलेबस विषयी माहिती दिली आहे. सिलेबस विषयी टोटल माहिती तुम्हाला सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. कोणकोणते तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक असणार आहेत त्याच्याविषयी माहिती दिली जाणार आहे. यामध्ये जर म्हटलं तर मॅथ वरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात, रिझनिंग पण असतं, त्याच्यामध्ये हे टॉपिक दिलेले आहेत. हे बघा हे सर्व टॉपिक्स आहेत, ठीक आहे. या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. GS वरती जर म्हटलं तर GS वरती कोणकोणते टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील. इथं आपल्याला GS चा विषय इथं दिलेला आहे. GS तुम्हाला 50 मार्कांसाठी विचारले जाईल. त्यानंतर इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, रिझनिंग, ठीक आहे. रिझनिंग तुम्हाला 35 मार्कासाठी आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला हे मॅथचा भाग आहे सर्व, ठीक आहे. हे मॅथमॅटिक्स साठी तुम्हाला 35, म्हणजे टोटल जर म्हटलं तर मॅथसाठी 35, त्यानंतर रिझनिंग साठी 35 आणि त्यासोबत 50 प्रश्न GS वरती, ठीक आहे. GS वरती आपल्याला यावरती 50 प्रश्न असणार आहे. अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर हे 35 आणि 35 झाले 70 आणि 70 आणि हे 50 120 प्रश्न असणार आहे. या टॉपिक वरती तुम्हाला टॉपिक देखील दिले. हे बघा आपल्याला जसे की हा विषय आहे, ठीक आहे. ते मॅथमॅटिक्स वरती एवढे या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. रिझनिंग वरती या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि GS वरती या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. सविस्तर माहिती इथपर्यंत तुम्हाला समजून आली. चला पुढे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, फिजिकल, ठीक आहे. PET होणार आहे पहिल्यांदा, PET आणि त्यानंतर PMT होते, ठीक आहे. आता त्याविषयी माहिती देतो. आता यामध्ये काय असणार आहे मित्रांनो, PET मध्ये सर्वप्रथम तुम्हाला कॅटेगरीनुसार इथं माहिती दिली आहे, ठीक आहे. आता कॅटेगरी म्हणजे इथं जर म्हटलं तर इथं पुरुषांची एक कॅटेगरी, महिलांची एक कॅटेगरी. इथे तुम्हाला समजून आलं. पुरुषांसाठी सर्वप्रथम काय असणार आहे, 1600 मीटर असणार आहे रनिंग. 1600 मीटर रनिंग साठी तुम्हाला 5 मिनिटं 45 सेकंद दिले जातील मित्रांनो. त्यानुसार तुमचे मार्क इथं वाढ जाणार आहे. तुम्हाला कमीत कमी 5 मिनिटं आणि 45 सेकंदाच्या आत 1600 मीटर इथं धावावं लागणार आहे, रनिंग असणार आहे. आता हे महिलांसाठी असणार आहे का नाही, हे फक्त पुरुषांसाठी असणार आहे. महिलांसाठी काय असणार आहे, 800 मीटर असणार आहे. 3 मिनिटं 40 सेकंदामध्ये महिलांसाठी इथं ही धाव चाचणी असणार आहे. हे पुरुषांसाठी नसणार आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. त्यानंतर लॉंग जम्प असणार आहे. लॉंग जम्प कसं असणार आहे, 40 फीट, ठीक आहे, आणि महिलांसाठी 9 फीट. त्यानंतर हाय जम्प 4 फीट पुरुषांसाठी आणि 3 फीट महिलांसाठी. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. चला पुढे. पुढे आल्यानंतर इथं बघा कॅटेगरीमध्ये जे पण विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी इथं माहिती दिलेली आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांची इथं माहिती दिली आहे. जसे की हाईट किती पाहिजे हे सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, ऑल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, ठीक आहे. हे समजून आलं. ही PET झाली, म्हणजे तुमचं फिजिकल झालं, ग्राउंड झालं, ठीक आहे. आता पुढे जर म्हटलं तर तुमचं जे पण शारीरिक चाचणी आहे, शारीरिक चाचणीमध्ये काय काय असणं गरजेचं असणार आहे. इथं खुला प्रवर्ग
किंवा ईडब्ल्यूएस म्हणा, ओबीसी म्हणा, यांच्यासाठी पुरुषांसाठी कमीत कमी हाईट पाहिजे 165, महिलांसाठी 157. हे तुम्हाला समजून आलं. त्यानंतर जर पुढे जर म्हटलं तर यामध्ये काही सूट देखील ठेवण्यात आलेले अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. इथे एससी एसटीसाठी, एसटी आणि एससी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरुषांसाठी 160 हाईट पाहिजे आणि महिलांसाठी 152 सेंटीमीटर हाईट पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर बाकीच्या ऑदर आरक्षणांतर्गत येतात त्यांच्यासाठी अजून हाईट इथं कमी जास्त झालेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या हाईटचं तुम्हाला सविस्तर माहिती इथं समजून आली. पुढे बघा आता छाती. ठीक आहे. आता इथे जर म्हटलं तर चेस्ट म्हटलेलं आहे. आता हे चेस्ट महत्वाचं काय असणार आहे, हे फक्त मुलांसाठी असणार आहे, महिलांसाठी नसणार आहे. ओनली मेल इथं म्हटलेलं आहे, फक्त मुलांसाठी असणार आहे. तर इथं कमीत कमी आपली जी छाती आहे 80 पाहिजे ऑल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. ओबीसी किंवा खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी कमीत कमी 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून कमीत कमी 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे, म्हणजे 85 सेंटीमीटरच्या जास्त पाहिजे. ठीक आहे. एससी एसटीच्या कॅटेगरीसाठी ती देखील यामध्ये सूट, या चेस्टमध्ये सुद्धा सूट आहे. कमीत कमी इथे जर म्हटलं तर 76.2 पाहिजे सेंटीमीटर्स मध्ये आणि फुगवून 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारची चेस्ट म्हणजे छातीमध्ये इथं अशा प्रकारची सूट ठेवण्यात आलेली आहे. बाकीची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे त्याविषयी माहिती सांगायचं म्हटलं तर सर्वप्रथम तुमची सीबीटी टेस्ट होणार आहे, म्हणजे एक्झाम होणार आहे. एमसीक्यू टाईप एक्झाम असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं असणार आहे. अदर कॅटेगरीसाठी 35% मिळवणं आवश्यक असणार आहे. एससी एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 30% मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे. आणि त्यानंतर पास झाल्यानंतर तुमची इथं सर्वप्रथम ग्राउंड होणार आहे, म्हणजे पीईटी होणार आहे. ग्राउंड मध्ये तुम्हाला रनिंग असणार आहे, लॉंग जंप आणि हाय जंप असणार आहे. या 3 स्टेप असणार आहे. आता हे पास झाल्यानंतर पुढे तुम्हाला हाईट आणि त्यासोबत इथं चेस्ट मोजावी लागणार आहे. आणि त्यानंतर ही सविस्तर प्रोसेस झाल्यानंतर फायनली इथं कट ऑफ लागणार आहे मित्रांनो. आणि बाकीचे जर म्हटलं तर इथं नोट दिलेले आहे. इथं आपलं जे पण पीएमटी किंवा पीईटी होणार आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तुमचे जे पण प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावरती पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत. इथपर्यंत तुम्हाला सविस्तर माहिती समजून आली. सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंगचं काय प्रोसेस असणार आहे, ट्रेनिंग कशी होणार आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे, कुठं होणार आहे, कशी होणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. ठीक आहे. अप्लाय कसं करायचं, उद्या फॉर्म भरायच्या वेळेस सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल. बाकीची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या जागा असणार आहे, त्याच्याविषयी माहिती इथं प्रत्येक विभागावरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिस्ट दिलेली आहे, जी की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर अजून बघा, हे झालं आपलं एज्युकेशन पण झालेलं आहे, एज्युकेशन विषयी माहिती पण झालेली आहे. आता प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा किती असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. टोटल जागा इथं दिलेल्या आहे, तर कॅटेगरीनुसार जागा किती असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. इथं बघा तुम्ही इथं स्क्रीनशॉट घ्या. इथं ओपन, एससी एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस टोटल इथे दिलेलं आहे. हे पुरुषांचं दिलंय, इकडे महिलांचं दिलेलं आहे. युआर म्हणजे खुला प्रवर्ग, त्यानंतर एससी एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि टोटल. ठीक आहे. अशा प्रकारची कॅटेगरीनुसार जागा ठेवण्यात आलेली आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. आणि एक सर्व्हिसमॅनसाठी इथं 10% इथं वॅकन्सीज इथं राखीव आहे, ज्याविषयी माहिती इथं दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. कॅटेगरीनुसार सुद्धा जागा तुम्हाला समजून आल्या. काही फॉर्म आहे खाली, आपल्याला मेडिकलला किंवा ग्राउंडला जायच्या वेळेस हे फॉर्म तुम्हाला भरून न्यावे लागतात, त्याच्याविषयी माहिती दिली. हे झालं पहिलं पद. दुसऱ्या पदाविषयी जास्त काही सांगण्याची गरज नाहीये, ॲज इट इज सेम आहे. थोडक्यात माहिती फक्त देतो. टोटल जागा असणार आहे, हे जे पद असणार आहे सब इन्स्पेक्टरचं पद असणार आहे. त्यासाठी तुम्हाला पदवी लेवल पास, पदवी एखादी पास असणं गरजेचं असणार आहे. पे लेवल स्केल तुमचं इथं 6चं स्टार्टिंग होणार आहे. तुमचं पेमेंट 35 पेक्षा जास्त असणार आहे, म्हणजे 48च्या दरम्यान स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. 20 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला इथं वय असणं गरजेचं असणार आहे. 452 पद आहेत टोटल, त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. थोडंसं खाली आल्यानंतर अजून डिटेलमध्ये माहिती द्यायला इथं सुरुवातच झालेली आहे. इथं वयामध्ये कोणाला सूट असणार आहे, मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट, इथं ओबीसी साठी जर म्हटलं तर 3 वर्षाची सूट, इथं कॅटेगरी दिली त्यांच्याविषयी माहिती दिली, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघून जाणून घेऊ शकता. फी सारखीच असणार आहे, 500 आणि 250 कॅटेगरीनुसार. ठीक आहे. खुला प्रवर्गासाठी 500. त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होतील त्याविषयी माहिती दिली. त्यानंतर पीईटी पीएमटी होणार आहे त्याविषयी माहिती दिली. पासिंग विषयीसाठी पासिंग जे पण असणार आहे त्यासाठी जे तुम्हाला सांगितलं त्या टाईपच असणार आहे. ठीक आहे. ऑब्जेक्शन घेता येणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. सीबीटी टेस्ट कशी होणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. ठीक आहे. इथे सीबीटी टेस्ट विषयी माहिती दिली आहे. 90 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. टोटल 120 क्वेश्चन असणार आहे. इथे तुम्हाला प्रत्येक हे जे विषय दिलेले आहेत 3, या विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्यावरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातील. इथे ऍव्हरेज जर म्हटलं तर जो सिलेबस आहे आणि जो टाईप आहे दोन्ही पदांचा सारखाच आहे. ठीक आहे.
त्यानंतर खाली आल्यानंतर इथं आपलं पीईटी कशी होणार आहे, पीईटी मध्ये इथं 1600, 800 आणि हे जे लॉंग जंप, हाय जंप सारखंच आहे, जास्त काय बदल नाहीये. त्यानंतर कॅटेगरीनुसार हाईट आणि चेस्ट जी पण पाहिजे ती देखील थोडी सारखीच आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर नोट्स दिलेले त्यामध्ये काय माहिती एक्स्ट्रा दिलेली आहे जी की तुम्ही वाचू शकता. बाकी वेबसाईट दिल्यात आणि बाकी काही वेगळी माहिती नाहीये. फक्त जर महत्त्वाचं म्हटलं तर शैक्षणिक अर्थ इथे जास्त ठेवण्यात आलेले, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे. आणि खाली म्हटलं तर कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत. तिथं बघा आपल्याला ग्रॅज्युएट आपलं झालेलं असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे तुमचं TY पूर्ण झालं असेल किंवा पदवी पूर्ण झाली असेल तर त्यासाठी तुम्ही अर्ज भरू शकता. त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. जास्त काय बदल नाहीये. इथं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी इथं कॅटेगरीनुसार किती जागा आहे जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. एक सर्व्हिसमॅनसाठी 10% राखीव जागा आहे, 45 जागा त्यांच्यासाठी. बाकी इतर कॅटेगरीनुसार जागा इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो. बाकी इतर फॉर्म दिलेले आहेत. बाकी या व्यतिरिक्त काही वेगळी माहिती नाहीये. सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी जर म्हटलं तर तुम्हाला सांगितलं आरपीएफचे जर तुम्हाला मागील क्वेश्चन पेपर पाहिजे असेल, डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. 139 रुपये पेमेंट करायचं, या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 45 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका यामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो. ठीक आहे. तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपला एज्युकेशन वरती व्हिडिओ झाला. आता तुम्हाला जर म्हटलं तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे पण आपली एक्झाम होणार आहे त्याचा टाईप कसा असणार आहे, तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सब्जेक्ट कोणकोणते असणार आहे, टॉपिक कोणकोणते असणार आहे, त्यावरती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत मित्रांनो. डिटेलमध्ये या भरतीला आपण व्यवस्थित करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. क्लासेस देखील चालू होणार आहे आपल्या चॅनलवरती. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.